बहुजन विकास अघाड़ी और युवा विकास अघाड़ी के तत्वावधान में जन सेवा मित्र मंडल एवं विट्ठलवाड़ी मित्र मंडल द्वारा इस वर्ष भी भव्य दही काला उत्सव क्षितिज 2025 का आयोजन किया जा रहा है। यह आयोजन अपने 13वें वर्ष में प्रवेश कर रहा है और इस बार का कार्यक्रम 16 अगस्त 2025 शनिवार को दोपहर 12 बजे से रात 8 बजे तक बड़े उत्साह और पारंपरिक रंग रूप के साथ संपन्न होगा। इस दही हांडी महोत्सव में शहर और आसपास के क्षेत्रों से आने वाले गोविंदा पथकों के लिए विशेष स्वागत और व्यवस्थाएं की गई है। 16 ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे। तुम्ही दरवर्षी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करत असता। यावर्षी तुमच्या दहीहंडीचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे? नमस्कार, सर्वप्रथम तुमच्या चॅनलला माझ्याकडून। आम्ही दहीहंडी मागच्या 15 वर्षापासून करत आलेलो आहोत। दरवर्षी आमची नवीन एक संकल्पना असते। जसं आम्ही रक्तदान हे श्रेष्ठ दान असते, त्यानंतर आम्ही घेतलेलं अवयवदान हे श्रेष्ठ दान, अशा पद्धतीने आम्ही वृक्षारोपण कार्यक्रम असून दे किंवा कोरोनाच्या काळामधला आम्ही वॅक्सिनेशन्स असून दे, ह्या सगळ्या संकल्पना आम्ही दरवर्षी मांडत असतो आमच्या दही कला उत्सवामध्ये। यावेळेला दही कला उत्सवामध्ये आम्ही सोशल मीडियाला एक संदेश देणार आहे की आजकालची जी तरुण पिढी आहे, जी सोशल मीडियामध्ये त्यांनी पूर्ण त्यांचे दिवस घालवत असतात, त्याच्यानंतर त्याच्यात बरेचसे आत्महत्या होत असतात, तर आम्ही ते प्रेझेंट करणार आहोत की सोशल मीडियाला कशा पद्धतीने आपण हँडल केलं पाहिजे आणि त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी कसा करता आला पाहिजे, हे आमचं यावेळेला मेन मोटिव्ह असणार आमच्या दहीहंडी उत्सवाचं। सर, यावेळी किती स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता वाटते? साधारण दरवर्षी आमच्याकडे 100 पथकं येतात। विविध शहरातून येतात, वसई विरार शहरातून येतात, मुंबईमधून येत असतात, पालघर जिल्ह्यामधून येत असतात, वेगवेगळ्या त्याच्यामधनं पथकं आपल्याकडे येत असतात। बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला एक आमच्या मंडळाला जे आमचं मोटिव्ह असतो की आमचा जो उद्देश असतो हा सण साजरा करणं असतो, त्याच्यासाठी रक्कम हा आमच्यासाठी मुद्दा नाही आहे। आम्ही सण साजरा करताना 5 थर किंवा 6 थर किंवा 7 थर ह्याची आम्ही फक्त सलामी घेतो। आम्ही कुठलाच ह्याच्यामध्ये दहीहंडीला 8 थरासाठी करून त्याच्या दहीहंडी फोडायलाच पाहिजे असं नाही आहे। आमच्याकडे दरवर्षी वेगवेगळी पथकांना आम्ही एक तो मान देतो, त्याच्यासाठी आमच्याकडे एक ट्रॉफी असते आमच्या मंडळातर्फे। ती ट्रॉफी आम्ही देतो 6च्या थराला किंवा 5च्या थराला किंवा 7च्या थराला आम्ही एक मानधन देत असतो। ते मानधन देताना आमचे विविध कार्यकर्ते किंवा आमचे पदाधिकारी किंवा आमच्या एरियातले वेगवेगळे जे लोक आहेत जे आमच्यासोबत जोडली गेलेले आहेत, त्यांना आम्ही त्या माध्यमातून एक श्रीफळ देतो आणि एक एनव्हलप देत असतो। पण रक्कम हा असा एक विषय नाही आहे की 1,11,111 वगैरे असं नाही, आम्ही सण साजरा करत असतो।